विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. फळ्यावर एक उदाहरण आपण लिहिलेलं आहे आणि हे उदाहरण स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं उदाहरण आहे. बघा, एका संख्येत 50 मिळवले आणि नंतर 36 वजा केले तर उत्तर 54 येते. तर ती संख्या कोणती? अशा उदाहरणांमध्ये बघा दोन पद्धती असतात, स्पर्धा परीक्षेसाठी वेगळी आणि रेग्युलर सिलेबस साठी वेगळी. आपण हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आलेलं उदाहरण पाहतोय म्हणून याच्या प्रत्येक स्टेप्स लिहिणार नाही आहोत. ती संख्या आपण एक्स मानायची, त्याच्यात 50 मिळवायचे आणि नंतर 36 वजा केले तर 54 हे उत्तर आपल्याला मिळतंय. बघूयात. एक्स अधिक 50 आणि 36 यांची वजाबाकी करा. बघा, 10तून 6 गेले 4, अच्छा परत, आणि 5तून 4 गेले 1, बरोबर 54. आता ही जी संख्या आहे ही संख्या आपण पक्षांतर करूयात. एक्स बरोबर, हा धन आहे, पक्षांतर होताना तो ऋण होईल. 54 वजा 14, एक्स बरोबर 4तून 4 गेले 0, 5तून 1 गेला 4, तर ती संख्या होती 40. अशा पद्धतीने कमी वेळात हे उदाहरण आपण सोडवू शकतो. धन्यवाद.